नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भगवान जुबेर आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत ABCID. त्यालाच आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असे देखील म्हणतो. तो प्रत्येक विद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांचे मार्क्स आणि त्याचे क्रेडिट्स या ABCID मध्ये जमा होणार आहेत. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोममध्ये ABCID कार्ड असे टाईप करा आणि सर्च करा. त्यानंतर आपल्यासमोर ही विंडो ओपन होईल. त्या विंडोमधील अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हायर एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांची ही वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर वरील बाजूस माय अकाउंट या बटनावरती क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी. आपण स्टुडंट असल्यामुळे आपण स्टुडंट या बटनावर क्लिक करणार. ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर ओपन होईल. जर आपलं ऑलरेडी अकाउंट असेल तर आपण डायरेक्ट या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पिन टाकून साइन इन करू शकतात. परंतु आपण नवीन अकाउंट क्रिएट करतोय म्हणून या ठिकाणी साइन अप या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार. साइन अप केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर विचारला जाईल. हा मोबाईल नंबर टाकताना आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच टाकावा. त्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करा. जो OTP येईल तो OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हेरीफाय OTP. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव विचारले जाईल. आधार कार्डवरती ज्या प्रकारे आपल्या नावाचं स्पेलिंग आहे संपूर्ण त्याच प्रकारे या ठिकाणी आपले नाव टाकावे. आधार कार्डवरील डेट ऑफ बर्थ ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकावी. आपला जेंडर सिलेक्ट करावे, मेल फिमेल. युजर नेम टाकताना तुम्ही आपल्या नावाचं युजर नेम बनवू शकतात किंवा तुमचा मोबाईल नंबर देखील टाकू शकतात. या ठिकाणी तुम्हाला पिन जनरेट करायला विचारेल. या ठिकाणी पिन जनरेट करताना तो जास्तीत जास्त 6 अंकी असावा, त्यापेक्षा जास्त नाही. पिन जनरेट करताना तो अल्फा न्यूमरिक या टाईपचा असावा. वरती जो पिन टाकला आहे तोच खाली कन्फर्म इन म्हणून टाकावे. पिन टाकल्यानंतर या चेक बॉक्सवरती क्लिक करा, आय कन्सिडर टू टर्म अँड यूज, आणि शेवटी व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करा. व्हेरीफाय या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला KYC साठी विचारले जाईल. KYC साठी या ठिकाणी आपला 12 अंकी आधार नंबर टाकून व्हेरीफाय वरती क्लिक करा. यानंतर आपल्याला एक OTP पाठवला जाईल. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाईप करून सबमिट बटनावरती क्लिक करा. ते रिडायरेक्ट होईल. आपल्या आधारशी ABCID हा लिंक केला जाईल. त्यानंतर पुढील विंडो ओपन होईल. त्या विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आहे ती सर्व माहिती पाहायला भेटेल. त्यानंतर पर्पज वरती क्लिक करा. पर्पज वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एवढे ऑप्शन येतील. त्या आपल्याला एज्युकेशन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. एज्युकेशन वरती क्लिक करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पुढील माहिती आपल्याला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला विंडो दिसत असेल, आयडेंटिटी टाईप, आयडेंटिटी व्हॅल्यू आणि ॲडमिशन इयर. फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिटी टाईप वरती क्लिक करा. खूप सारे ऑप्शन आपल्याला दिसतील. आपल्या नवीन ॲडमिशन असेल तर न्यू ॲडमिशनवरती क्लिक करू शकतात. आपल्या महाविद्यालयाने जर आपला रोल नंबर दिलेला असेल तर रोल नंबरवरती क्लिक करू शकतात किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसेल तर नन यावरती क्लिक करावे. दुसरा ऑप्शन असेल तुमचा युनिव्हर्सिटी सिलेक्टला. या ठिकाणी आपली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सर्च करून त्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ते आहे आपलं अकॅडमिक ॲडमिशन इयर.
तुम्ही कोणत्या वर्षामध्ये ॲडमिशन घेतात, 2024, 23 किंवा 22, ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे त्या इयरवरती क्लिक करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपला 12 अंकी EBCID किंवा त्याला आपण अपार ID देखील म्हणतो, तो जनरेट होईल. याची प्रिंटआउट आपल्याला जपून ठेवायची आहे आणि ती महाविद्यालयात किंवा विद्यालयात जमा करायची आहे. हे झाल्यानंतर गो टू डॅशबोर्डवरती क्लिक केला. अशा प्रकारची विंडो ओपन होईल, ज्या ठिकाणी आपल्याला आपला अपार ID दिसेल आणि या ठिकाणी आपले क्रेडिट जमा होत असतील. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फोटो पाहायला भेटेल आणि आपण आत्तापर्यंत जेवढे क्रेडिट अर्न केलेले आहेत अकॅडमिकमध्ये ते सर्व क्रेडिट या ठिकाणी ज्या ठिकाणी 0 दिसत आहे त्या ठिकाणी तुमचे क्रेडिट दिसतील. अशा प्रकारे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट तुम्ही सहज सोप्यारित्या काढू शकतात. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.